नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 43 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न पूर्ण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। प्रथम वाचन करूया आपण प्रश्नाचं। इफ आर्क AXB and arc AYB are corresponding arcs and measure of arc AXB equal to 120 degree, then measure of arc AYB equal to काढायचं आपल्याला। चार पर्याय दिलेत, यापैकी कोणता पर्याय ओके आपल्याला तो त्याचं उत्तर लिहायचं आहे। तर माप आर्क AXB दिला आहे आणि आर्क AYB दिला आहे, करस्पॉन्डिंग आर्केस दिले आहेत। म्हणजे एखाद्या सर्कलवर सर्कम्फरन्सवर दोन पॉईंट कॉमन पाहिजे त्यांचे, तर ते करस्पॉन्डिंग असतात। समजा AXB हा एक आर्क दिला आपल्याला आणि दुसरा दिला AYB हे दोन आर्केस, याच्यात दोन कॉमन पॉईंट आहेत, हा एक आणि हा एक। AXB AYB दोन्ही आर्केस हे सर्कलवर आहेत आणि करस्पॉन्डिंग आहेत। करस्पॉन्डिंग जर असे आर्केस असतील, जर AX आणि Y हा एक आर्केस आणि BYA हे होणार नाहीत, कारण यांचे दोन कॉमन पॉईंट येत नाहीत सारखे। तर AXB याचं माप दिलेलं आपल्याला 120। तर आपल्याला कोणतं काढायचं आहे? आर्क BYA किंवा आर्क AYB काढायचं आहे। तर करस्पॉन्डिंग आर्केस त्यांची दोघांची बेरीज, मापांची बेरीज 360 डिग्री असते। म्हणून मेजर ऑफ आर्क AXB प्लस मेजर ऑफ आर्क AYB इक्वल टू 360 डिग्री, कारण ते दोन्ही करस्पॉन्डिंग आर्केस आहेत। देअरफॉर AXB ची व्हॅल्यू आपल्याला दिली 120 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क AYB काढायचं आहे आपल्याला, बरोबर 360 डिग्री। देअरफॉर मेजर ऑफ आर्क AYB इक्वल टू 360 डिग्री माइनस 120 डिग्री। साधं समीकरण इक्वल टू 240 डिग्री। तिसरा पर्याय आपला बरोबर आहे।